जय महाराष्ट्र में ऋषाली यादव सारंग। राज्यात 7वा वेतन आयोग लागू न केल्यास सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय। राज्याच्या 19 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचे लाभ ताबडतोब लागू करा, अन्यथा सरकारी कर्मचारी 12 जुलैपासून 3 दिवसांचा संप करतील असा इशारा संबंधित संघटनांनी दिलेला आहे। 19 लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचं नवं संकट सरकारसमोर उभं आहे। ही वेतनवाढ लागू केली तर सरकारवर किमान 18,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये 7वा वेतन आयोग सरकारला परवडणार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। वेतनवाढीला कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी जोडावं असाही विचार मांडला जातोय। त्यामुळे हाच लक्षवेधी मुद्दा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत की सरकारी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी संपाचा इशारा देणं योग्य आहे का। मुद्दे कोणते आहेत पाहूया। सरकारी कर्मचाऱ्यांची 7वा वेतन आयोगाची मागणी योग्य आहे का? राज्यात 7वा वेतन आयोग सरकारला परवडणार आहे का? वेतनवाढीला कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी जोडता येईल का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा योग्य आहे का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाल्यानं राज्यामध्ये सुद्धा तातडीनं 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे। नाहीतर 12 जुलैपासून 3 दिवसांचा संप करण्याचा इशारा सरकारी कर्मचारी संघटनांनी दिलेला आहे। राज्यातल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केपी बक्षीस समिती नेमण्यात आली। बक्षीस समितीचा अहवाल डिसेंबर अखेर शासनाला सादर होईल आणि त्यानंतर 2018 पासून वेतन आयोग लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यामध्ये 19 लाख कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू करायचा झाल्यास 18 ते 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बक्षीस समितीच्या आतापर्यंत 3 बैठका झाल्यात आणि केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या शिफारशींच्या समितीकडून अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांची मतं जाणून घेतली जाणार आहेत आणि त्यासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे। 7वा वेतन आयोग लागू करणं आणि इतर मागण्यांबाबत सरकारनं 12 जुलैपर्यंत निर्णय घेतला नाही तर 3 दिवस संप पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलेला आहे। 1 जानेवारी 2016 पासून राज्यातले अधिकारी, कर्मचारी, पेन्शनर यांना 7वा वेतन आयोग द्यावा अशी मागणी केली जाते। तसं सरकारनं मुदत मागितल्यास देणार नाही, कारण वेतन आयोग देणं हे क्रमप्राप्त असल्याचं सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे याच मुद्द्यावर आपल्या चर्चा करायची आपल्यासोबत आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आहेत सलील देशमुख आणि जय महाराष्ट्राचे संपादक आहेत उषिदास पोटे सर, सद्यस्थिती जर राज्यामधली पाहिली तर वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा योग्य वाटतो का? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण आकडे पाहतो तेव्हा अनेकदा असं वाटत असतं की राज्य सरकारवर, विशेषतः महाराष्ट्रासारखं राज्य जिथं 4 लाख कोटींचा बोजा आहे, सरकारवर कर्जाचा बोजा आहे, त्यातला खूप मोठा भाग आपला नेहमी व्याज देण्यात जात असतो। अशावेळी जेव्हाही अशा मागण्या पुढे येतात तेव्हा स्वाभाविकरित्या वाटतं की योग्य आहे की नाही आहे। मात्र दुसऱ्या बाजूनं आपल्याला कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पण विचार करणं भाग आहे। त्यांची स्वाभाविकरित्या एक अपेक्षा असते की महागाई वाढते आहे, त्या महागाईच्या प्रमाणात आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्हाला जे हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे। आणि पुन्हा या मागण्या मान्य करायचं झालं तर अर्थमंत्र्यांपुढे दरवेळी एक पेच उभा राहतो की मग करायचं काय। आत्ताच शेतकऱ्यांचा जो संप झाला त्यांच्या रास्त मागण्या, म्हणजे खरं तर खूपच किमान मागण्या होत्या त्यांच्या की आमचा 7/12 कोरा करा, त्याच्यावर सुद्धा अद्यापही पुढची कार्यवाही व्हायची बाकी आहे। त्यावेळी सुधीर भाऊंनी एक सर्वांना आश्वस्त केलं होतं की काळजी करू नका, मी त्या प्रकारचं नियोजन करतो। मला असं वाटतं की किती काही झालं तरी शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासुद्धा 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या त्या मान्य कराव्या लागणारच आहेत। हे आपल्याला नाकारून चालणार नाही आहे। हे आदर्शवादी भूमिकेतून विचार करणं खूपदा अनेकदा बरं वाटत असतं की नाही असं व्हायला नको, तसं होऊ नये। मात्र हे क्रमपात्र आहे, या मागण्या मान्य करणं हे आपण अपेक्षित धरलं पाहिजे। मात्र त्याचवेळी एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेत जास्त महत्त्व ज्याला दिलं पाहिजे तो असा आहे की खाजगी क्षेत्रामध्ये परफॉर्मन्सचा एक निकष असतो, कामगिरीचं मूल्यांकन करून त्यानंतर वेतनवाढ किंवा एखाद्याचं त्या गुणवत्ता लक्षात घेऊन त्यानुसार त्याला प्रमोशन देण्याचं ठरवलं जातं। सरकारी सेवेत सुद्धा कुठे ना कुठे गुणवत्ता, त्याचबरोबर त्याची जी कामगिरी आहे त्याच्याशी वेतनवाढीला जोडता येईल का याबद्दल विचार केला जावा आणि ज्या पद्धतीनं ते सेवा पुरवतात
त्या पद्धतीनं त्यांच्या बाबतीत प्लस किंवा मायनस अशा प्रकारचा विचार व्हावा असं वाटतं. यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं वाटतंय. बरोबर. अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत. अतुलजी, या संपूर्ण मुद्द्यावर जी आता कर्मचारी जी आहे मागणी करतायत, 6वा वेतन आयोग नुकताच लागू झालेला, आता 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जाते, ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का? यावर तुमचं मत काय? वृषाली, याच्यामध्ये योग्य अयोग्याचा प्रश्न उपस्थित होतच नाही, कारण की तुळशीदासजींनी सांगितलं की ही द्यावंच लागणार आहे. अशा पद्धतीची वाढ जी आहे ती दर 10 वर्षांनी पे कमिशन अपॉइंट होतं आणि 2016 पासून जे आहे ती 7वा वेतन आयोग जो आहे तो द्यावाच लागणार आहे. पण सरकार याच्या बाबतीमध्ये मला कुठं निगेटिव्ह आहे असं दिसलं नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या सरकारचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा असा दावा आहे की यांची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे, भारत अतिशय वेगानं प्रगती करतो आहे. आणि सुधीर भाऊंनी त्या दिवशी आकडे पण सांगितले की मला 18,000 कोटी रुपये म्हणजे 14% वाढ जी आहे, रेव्हेन्यू वाढ, ही GSTच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकार देणारच आहे. त्याच्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो माझा 17-18 कोटीचा आहे, तो मी जवळजवळ 25,000 कोटीपर्यंत घेऊन जाईल. त्याच्यानंतर या सरकारने नाना प्रकारचे सेस लावलेच आहे लोकांवर, म्हणजे शेतकरी देतात आहे तो सेस प्रत्येक व्यक्ती देतोय, नोकरी करणारा, नोकरी नाही करणारा, म्हणजे एखादी नवीन योजना आली की त्याच्यामागे एक सेस लागलाच पाहिजे. आता दुष्काळाच्या संदर्भामध्ये पेट्रोलवर सुद्धा 2 रुपयाचा त्यांनी नवीन सेस लावलेलाच आहे सगळ्यांवर. एवढी सगळी तिजोरी आपली चांगली आहे. बजेटमध्ये सुधीर भाऊ आणि आम्ही डिस्कशनला सोबत होतो तेव्हा सुधीर भाऊ म्हणले की डेट टू GDP रेशो, म्हणजे एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची जर आर्थिक परिस्थिती आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेमध्ये त्याच्यावर कर्ज किती आहे. आता हे 4,13,000 कोटी, म्हणजे ते विरोधात होते तेव्हा 2,96,000 कोटी फार मोठं कर्ज होतं, पण ते सत्तेत आल्याबरोबर त्यांना 4,13,000 कोटी कर्ज सुद्धा कसं आहे की 15.5% आहे. आणि FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहेत आपण जे अडॉप्ट केलेले आहेत 2012 पासून, त्याच्याप्रमाणे असं आहे की 25%च्या वरती जर कर्ज होत असेल, म्हणजे एकूण सकल उत्पन्नाच्या कर्ज एखाद्या याचं राज्याचं, तर मग ते आपण डेंजरस पातळीवर जातो आहे, विशेष सर्कलमध्ये जातोय कर्जाच्या, असं आहे. मग आता 15.5 आपल्याकडे एवढी मोठी फिस्कल स्पेस आहे, म्हणजे जवळजवळ 10%ची फिस्कल स्पेस आहे. आणि GDPच्या 10%, म्हणजे जो काही आपला GDP असेल 12 लाख 13 लाख, आता सुधीर भाऊ त्याच्यात नवीन एखादा आकडा टाकूनच देतील, तो काही वाद नाही आहे. त्याच्या संदर्भामध्ये जर माझी माहिती अशी आहे की 23,000 कोटी, 21 ते 23,000 कोटी हा बोजा जो आहे तो 7 पे कमिशनचा जो आहे तो पडणार आहे. शेतकऱ्यांना मदत दिलीच पाहिजे. आज ज्या पद्धतीने या मुद्द्याची मांडणी महाराष्ट्रामध्ये होत आहेत, म्हणजे आपण चांगला मुद्दा घेतला की संपावर जाणं योग्य की अयोग्य, तो मुद्दा आहेच, पण आज ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा की आपण लहानपणापासून शिकत आलो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पहिलं पुस्तकाचं पान भोईटे साहेब उघडलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्या देशामध्ये 50%वर नागरीकरण झाल्यानंतर लागलीच जर आपण अशा पद्धतीनं मांडणी करत असू शहराविरुद्ध ग्रामीण, ते हे अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय चुकीचं आहे. सरकार म्हणून तिथे बसलेलं आहे. 7 पे कमिशन या सरकारने फक्त 14.2%च्या आसपास केंद्रामध्ये दिलेला आहे. अजूनही हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो केंद्रातल्या कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. 6th पे मध्ये 40%पर्यंत, 35 ते 40%पर्यंतची ग्रोथ जी आहे वेगवेगळ्या स्लॅबमध्ये, ती सगळ्या लोकांना मिळालेली होती. आता मात्र 14.2% जी आहे तेवढीच ती वाढ केलेली आहे. HRA त्यातला अजून दिलेला नाही आहे. OROPच्या संदर्भामध्ये एवढे प्रश्न उपस्थित केले होते, OROP सैनिकांना अजूनपर्यंत दिलेली नाही आहे. त्यामुळे एवढी मोठी फिस्कल स्पेस आपल्याजवळ उपलब्ध असताना कर्मचाऱ्यांना संपावर जावं लागणं हे काही मला योग्य वाटत नाही. म्हणजे हा प्रश्न उपस्थित का झाला, कारण सरकारचा आणि कर्मचारी युनियन जे आहे त्या कुठेतरी लॉगर हेड्सवर आल्या असतील, त्यांची कुठेतरी चर्चा फिसकटत असतील किंवा सरकार द्यायला तयार नसेल. नाहीतर मग सरकारने व्हाईट पेपर घेऊन पुढे यावं की आम्ही इतकी मदत दिली तर सरकारवर इतका बोजा होईल, सरकारचं इतकंच उत्पन्न आहे आणि सरकारजवळ एवढी फिस्कल स्पेस नाही, सरकारची ही परिस्थिती नाही, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर, की एवढी मोठी आपण त्यांना वाढ देऊ शकू. अशा पद्धतीचा व्हाईट पेपर घेऊन सरकारनं पुढे यावं, जनतेसमोर काय खरी परिस्थिती आहे केंद्र सरकारने मांडावी आणि राज्य सरकारने मांडावी. कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. अशी परिस्थिती आहे, माझं म्हणणं नाही आहे वृषालीजी, अशी परिस्थिती आहे देशामध्ये. आपण कुठल्याही कर्मचाऱ्याला विचारून घ्या केंद्र सरकारच्या की काय परिस्थिती आहे बा, तुम्हाला काय प्रॉमिस केलं होतं, काय मिळालं होतं. पॅरामीटर्स बदलले, 2.7चा त्यांनी बेस घेतलेला आहे, पहिले 3.5चा बेस होता. प्रत्येक पे कमिशन हे वेगळ्या पद्धतीनं येतं आणि जिथपर्यंत एक परफॉर्मन्स पॅरामीटरचं भोईटे साहेब बोलले, तर परफॉर्मन्स पॅरामीटर हा योग्य आहे, त्याच्या संदर्भात अयोग्य असण्याचं कोणी क्लेम करणार नाही किंवा कोणी बोलणार पण नाही. पण CR हा असतो सिनियर अधिकाऱ्याच्या हातात.
आणि सिनियर अधिकाऱ्याच्या हातामध्ये कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असल्यानंतर त्याचा मिसयूज जो आहे तो होण्याचा फार मोठी शक्यता जी आहे ती उपस्थित होत असते. एक साधं छोटंसं उदाहरण सांगतो भोयटे साहेब. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्याच सरकारच्या बाबतीत शिक्षकाला अनेक कामं करावी लागतात. म्हणजे त्याला शिकवायचं तर कमी असतं, पण सेन्सस असेल, कुठली मोजणी असेल, निवडणुका असतील, अशी अनेक कामं करावं लागतात आणि त्यावेळेस बऱ्याचदा त्यांचा सिलेबस मागे पडतो. मग सरकारने जर असंच धोरण अडॉप्ट केलं आणि परफॉर्मन्सच्या याच्यामध्ये जर त्यांनी रेडमार्क लावला एखाद्याच्या सर्व्हिस बुकवर, तर त्याचा तसासुद्धा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्याचे निकष जे आहे ते निकष एकदम स्ट्रिक्ट असले पाहिजे की एखाद्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जाणून बुजून एखाद्या कर्मचाऱ्याचं जर नुकसान करण्याचा प्रयत्न केला असेल तर मग त्या संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्यावर सुद्धा काय कारवाई होऊ शकते या अनुषंगाने बघावी लागेल. बरोबर. सलील देशमुख यांच्याकडून सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं की या संपूर्ण प्रकरणी त्यांचं मत काय आहे. जॉईंट सेक्रेटरी या लेवलचे अधिकारी आहेत. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. त्याचबरोबर सर्व कर्मचारी असतील, शासकीय निमशासकीय यांच्या मागे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे. आपण जर का आजची परिस्थिती पाहिली तर सरकार कुठले असो, आज या पद्धतीने जसं 7वा वेतन आयोगाची शिफारस झाली आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं बाकी आहे, हे एक ऑनगोईंग प्रोसिजर आहे. ही मागच्या काळात पण होत होती. आता यांना कुठंतरी वेतन वाढ देणं हे सरकारचं कामच आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती की जे काही योजना असतील, मग ते मागच्या सरकारचे असतील, या सरकारच्या योजना असतील, हे सगळ्या योजनेची अंमलबजावणी करणं, जमिनीवर उतरवणं हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. आणि निश्चित रूपाने आज जर का आपण पाहता की आता येणारी महागाई पाहता किंवा ही नवीन नवीन जे काही गोष्टी येतात हे पाहता निश्चित रूपाने सरकारी कर्मचाऱ्यांना हे वेतनवाढ दिलं पाहिजे. याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाम मत आहे. सलीलजी, मात्र जो महत्त्वाचा मुद्दा जो भोयटे सरांनी सुद्धा मगाशी सांगितलेला होता की जेव्हा आपण खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतो, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असतो, तेव्हा वेतनवाढ जी आहे ती गुणवत्तेशी जोडली जाते. म्हणजे दर वर्षाला जे काही इन्क्रिमेंट मिळतं ते गुणवत्तेशी निगडीत असतं. गुणवत्ता व्यवस्थित असेल, चांगली असेल तर चांगले इन्क्रिमेंट त्या ठिकाणी मिळतं. मात्र या ठिकाणी जर सरकारी कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर ती सरसकट एक वेतनवाढ असते. त्यामुळे याला गुणवत्तेची जोड देता येईल का, म्हणजे 7व्या वेतन आयोगाला? तुमचं याच्यावर काय मत? ही गोष्ट झाली पण पाहिजे अशा मताचा आम्ही सगळे आहोत. पण आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही निकष आपण ठरवणार कसे. आता एखादी योजना किंवा एखादा कार्यक्रम एखादा अधिकारी सुरू करतो, हे सुरू केल्यानंतर ही योजना काही काळापर्यंत राहते, नंतर त्याच्यानंतर त्याची बदली होते, त्या ठिकाणी दुसरा अधिकारी येतो, त्याच्या खालचे दुसरे अधिकारी येतात आणि त्यांची अंमलबजावणी ही निश्चित रूपाने नेतात. एखाद्या योजनेचा पूर्ण श्रेय किंवा एखाद्या योजनेचं पूर्ण क्रेडिट त्या अधिकाऱ्याला देऊन किंवा त्या डिपार्टमेंटला देऊन हे असं होणार आहे का? कारण की त्याच्यामध्ये सुरुवात पण कोणी अजून केली आहे आणि पुढे पण कोणी अजून घेऊन गेलं आहे. त्याच्यानंतरच्या अधिकाऱ्यांना पण ती गोष्ट पुढे राबवायची आहे. तर म्हणून हे सगळे बारीक बारीक गोष्टी, या सगळ्या बारीक गोष्टींवर कुठंतरी फाईन ट्युनिंग झालं पाहिजे आणि त्या निमित्ताने सरकारने या निमित्ताने काहीतरी ठरवलं पाहिजे. याच्या पाठीमागे आम्ही आहोत, या समर्थनात आम्ही आहोत. सर, आता या ठिकाणी सलील देशमुख आणि अतुल लोंढे यांनी जे म्हटलेलं आहे की निकष असावेत, वेतन वाढ जर दिले जात आहे तर त्याच्यासाठी काही निकष असावेत. मात्र हे जर निकष लावले जात असतील किंवा हे जर निकष लावले गेले तर त्याच्यावर कंट्रोल सुद्धा त्या पद्धतीने राहिलं पाहिजे ना? नक्कीच. म्हणजे निकष लावल्याशिवाय कोणत्याही अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाहीच. निकष लावण्याची आवश्यकता यासाठी आहे की वारंवार जेव्हा वेतन आयोगाचा मुद्दा येतो तेव्हा किती मोठा आर्थिक बोजा सरकारवर पडणार आहे, सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. आत्ताच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी खूप चांगल्या पद्धतीने, त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, त्यांनी जो उल्लेख केलेला आहे, एकतर त्या मुद्द्यावर सुद्धा थोडं बोलावं लागेल आपल्याला की हाऊसिंग अलाउन्सचा जो उल्लेख केला, खरं तर कर्मचाऱ्यांनाच अपेक्षा होती, 50 लाख कर्मचाऱ्यांना देशभरातल्या आज अपेक्षा होती की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीतरी निर्णय होईल. मात्र तशा प्रकारचा निर्णय झाला नाही. स्वाभाविकरित्या कर्मचारी अधिकाधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकषांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की आपण खाजगी क्षेत्रांचा जर विचार केला, तिथं ज्या पद्धतीनं KRA की रिझल्ट एरियाज हे ठरवलेले असतात त्या पद्धतीनं सरकारी सेवेतसुद्धा जर आपण त्या पद्धतीचा काही काळानुसार बदल करू शकलो, व्यावसायिकरित्या त्याचा विचार केला, तर मला वाटतं की हे मान्य आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, काही वेळा सारखे बदल होत असतात. मात्र तरीसुद्धा काही निकष ठरवून त्यावर मात करता येणं शक्य. आणि एक सिस्टम जर एकदा तयार झाली तरी ही जी तक्रार होते की सरकारी सेवेत अनेकदा असं म्हटलं जातं कितीही काम करा किंवा नका करू, काही ठराविक वर्षांनी आम्हाला जो फायदे मिळायचे ते मिळणारच आहेत, बढती मिळायची ती मिळणारच आहे. ही जी स्थितीप्रियता काही लोकांमध्ये तयार झालेली असते आणि मग आपण त्याला निबरपणा असा शब्द थोडासा कडक वाटणारा, खुपणारा वापरतो, काही वेळा माध्यमांमध्ये पण वापरतो, सामान्य माणसंसुद्धा वापरतात.
तो निबरपणा सुद्धा म्हणजे तशा प्रकारची स्थितीप्रियता सरकारी सेवेतील कमीत कमी चांगल्या अधिकाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये येणार नाही. त्यांना एक दिलासा राहील की आम्ही चांगलं काम केलं ना, कुणीतरी एक व्यावसायिकदृष्ट्या याचं मूल्यांकन करताय. अर्थात तो आणखी पुढचा मुद्दा, त्याच्यावर आपल्याला बोलावंच लागेल. बरोबर. राज्यामध्ये 7वा वेतन आयोग हे सरकारला परवडणार आहे का, हा आपला पुढचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा यासाठी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपाचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. राज्यामधली सद्यस्थिती तर सर्वांना माहितीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, त्याच्यामुळे हे योग्य आहे का, हा मुद्दा घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे. आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत श्रीधर व्यवहारे, जे HR कन्सल्टंट आहेत. व्यवहारेजी, एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे. 6वा वेतन आयोग लागू झालाय. 7व्या वेतन आयोगासाठी ते आता आग्रही आहेत. संपाचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. वेतनवाढीला कामगिरीशी परफॉर्मन्सशी कशा पद्धतीने जोडता येईल? हे बघा, परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज हा एक सगळ्यात मोठा घटक आहे की ज्याच्यावरती कामगार किंवा जो संपूर्ण स्टाफ असतो त्यांना वेतन कशा पद्धतीने दिले जावं हे त्या परफॉर्मन्सवरती ठरत असतं. बेसिकली प्रायव्हेट सेक्टरमध्ये याच्या बाबतीत फारच विचार केला जातो, परंतु गव्हर्नमेंटमध्ये असं आढळतं की परफॉर्मन्स नसताना किंवा कोणत्याही प्रकारचा रिझल्ट नसताना, कोणतेही सक्सेस नसताना सुद्धा वेतनवाढ दिली जाणे ही संपूर्णपणे चुकीची आहे. याच्याकरता परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम ही एम्प्लॉईजला ऍप्लिकेबल करणं ही गरज आहे आणि याच्याकरता नेसेसरी चेंजेस संपूर्ण व्यवस्थापनाने घडवून आणणं हे आवश्यक आहे. परफॉर्मन्स नसेल तर वेतनवाढ कोणत्याही पद्धतीने देऊ नये असं माझं पर्सनली मत आहे. श्रीधरजी, HR कन्सल्टंट म्हणून तुमचं खूप नाव आहे. तुम्ही अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना ट्रेनिंग देत असता. KRA प्रमाणेच KPAचा सुद्धा एक पॅटर्न वापरलं जातं, की रिझल्ट एरिया आणि की परफॉर्मन्स एरिया. जर की रिझल्ट एरिया सारखं तात्काळ सरकारी सेवेत लागू करता येत नसेल, प्रत्येक म्हणजे इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवर आपल्याला अनालाइज करता येत नसेल, तर किमान KPA जो आहे की युनिटनुसार एक सरकारी विभाग किंवा एखादं सरकारी कार्यालय हे युनिट पकडून त्याच्यात KPA की परफॉर्मन्स एरिया वगैरे असं काही वेगळ्या पॅटर्नवर विचार होऊ शकेल का? ऑब्व्हियसली का नाही. हे बघा, प्रत्येक ऑफिसेस हे आपला वेगवेगळा रोल परफॉर्म करत असतात. त्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा त्या संबंधित अधिकाऱ्याचा इंचार्ज जो असेल त्याला जर या पॉवर डेलिकेट केल्या तर त्यांनी त्याचे डिसाईड करावे KRAs काय असावेत, की रिझल्ट एरिया कसा असावा किंवा परफॉर्मन्स एरिया कसा असावा, याचे अधिकार त्यांना डेलिगेट करण्याची गरज आहे. जर एक अथॉरिटी डेलिगेट जर केली गेली तर डेफिनेटली याचं इम्प्लिमेंटेशन हे करता येऊ शकतं अशी मला खात्री वाटते. एक अखेरचा प्रश्न विचारतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण तुम्ही आता एका सेशनमध्ये होता त्यातून तुम्हाला थोडं डिस्टर्ब करावं लागलं, की नेमकं कारण अनेकदा आता तुमच्याही बोलण्यात एक सूर म्हटलं, अनेकदा जेव्हा जेव्हा टॅक्स पेअर बोलतात तेव्हा हा विषय येतो त्या सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल सुद्धा एक नकारात्मक भावना मनात येते जेव्हा वेतनवाढीचा विषय येतो तेव्हा. मात्र जसं न करणारा वर्ग असतो तसा भरपूर काम करणारा, अगदी प्रतिकूलतेतही काम करणारा एक मोठा वर्ग सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये नक्कीच असतो. त्याशिवाय पूर्ण सरकारचा डोलारा असा चालला नसता आपला. अशा खरं तर म्हणजे सरकारमध्ये बोनस हा कॉन्सेप्ट नसतो. त्या विषयावर अतुलजींशी देशमुखजींशी सुद्धा बोलायचं आपल्याला. मात्र जर अशा प्रकारचा वेगळा विचार करून की काहीतरी इन्सेंटिव्ह वाढवून किंवा बोनस हा नव्यानं आणून जे संपूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावतात अशा कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारचा विचार केला जाऊ शकतो का? ऑब्व्हियसली का नाही, डेफिनेटली केला जाऊ शकतो. आस्थापनेमध्ये केव्हा पण परफॉर्मन्स देणारे आणि परफॉर्मन्स न देणारे हे दोन्ही वर्ग असतात. त्याच्यात काही प्रमाणामध्ये परफॉर्मन्स देणारे म्हणजे आपण सेमी म्हणू, 50-50 म्हणूया, असे सुद्धा परफॉर्मन्स देणारे काही लोक असतात. यांना डेफिनेटली एक इन्सेंटिव्ह टाईप किंवा त्यांना काही बेनिफिट्स जर देता येत असेल तर का विचार करू नये, कारण ते आपल्या आस्थापनाचे ऍसेट्स असतात. जर या ऍसेट्सचा परफॉर्मन्स रेकॉग्नाइज करणं ही प्रत्येक व्यवस्थापनाची ही गरज असते.
त्याकरता याचं वर्गीकरण करणं, अभ्यास करून हे करता येऊ शकतं अशी मला खात्री आहे. आणि हे सरकारी व्यवस्थापनात आता आजकाल आणणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण शेवटी टॅक्सपेअरचा पैसा हा वापरला जातोय, त्यामुळे टॅक्सपेअरच्या भावनेतून मला असं वाटतं की याच्यावर सरकारने डेफिनेटली विचार करावा. नक्कीच. धन्यवाद श्रीधरजी. थोडंसं मला अतुलजींकडे जायचं आहे, कारण अतुल लोंढे हे राजकारणात आहेत, राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं ते राजकीय भूमिका मांडतात. मात्र थोडंसं मागे जाऊन जर काही वर्ष आपण मागे पाहिलं तर अतुल लोंढे यांनी UPSC या परीक्षांसाठी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने ते पुढे गेलेले. मात्र एक सार्वजनिक जीवनात करिअर करायचं म्हणून त्यांनी ते सर्व सोडलं आणि इथे आले. अतुलजी, तुमचा जो अभ्यास आहे, अनेक सरकारी विभागांशी तुमचा संबंध येत असतो, तुमचा अभ्यास आहे, त्यातून तुम्हाला विचारायचं आहे, आता जो विषय आलेला की अनेकदा असं आढळून येतं केवळ बोलायचं म्हणून आपण थेट सरकारी कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर टीका करून मोकळे होतो. मात्र जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी पुढचं काय, हा जो एक प्रश्न निर्माण होतो की त्यांच्यासाठी आपण काही असं प्रोत्साहनात्मक असं काही करणार आहोत का, किंवा तशा प्रकारची तरतूद मुळात आहे आणि ती अनेकांना माहीत नाही आहे, किंवा तशी जर नसेल तर कशा पद्धतीनं तशी तरतूद करता येईल? भोयटेजी, आता ते जे बोलत होते श्रीधरजी, ते अगदी प्रायव्हेट सेक्टरच्या संदर्भात बोलत होते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते पॅरामीटर्स लावणं सोपं असतं, कारण की तिथे प्रोजेक्ट वाईज बरंच काम होत असतं. भारतीय प्रशासनासंदर्भात जर आपण विचार केला तर क्लास 4, क्लास 3, क्लास 2, क्लास 1 असं त्याचं श्रेणीकरण झालेलं आहे आणि त्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. पण काही गमतीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्याच्याकडे लोकांचं कधी लक्ष जात नाही. आता कलेक्टर ऑफिसमध्ये काम करणारी लोक रेग्युलर योजना इम्प्लिमेंट करत असताना अचानक दुष्काळ आला किंवा अचानक महापूर आला, पूर आला, गारा पडल्या, सगळं काम बाजूला ठेवून त्यांना त्या कामाकडे लक्ष द्यावं लागतं. जेव्हा 10वी 12वीचे निकाल लागतात, सगळं काम बाजूला ठेवून सर्टिफिकेट्स इश्यू करणं, डोमिसाईल सर्टिफिकेट देणं, कास्ट सर्टिफिकेट देणं, क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देणं, असे अनेक कामं जे आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांवर येऊन पडत असतात. आता जे टॅक्स डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे सेल टॅक्स राज्यामध्ये आहे, आता तो SGST झाला, केंद्रामध्ये एक्साईज आहे, तो पण आता CGST झाला, इन्कम टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, असे विविध टॅक्सेशन डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप इन्फ्यूज झालेली आहे आणि त्यांना टार्गेट्स दिले जातात आणि क्वालिटी केसेस दिल्या जातात. बऱ्याचशा गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी इतकी इन्फ्यूज झालेली आहे की तीच बरेच कामं ठरवत असते. त्यामुळे परफॉर्मन्स देऊन आजच्या काळात चालतं असं होत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी टेक्नॉलॉजी इन्फ्यूज करून आणि काही लोकांवर आपण कारवाई करून दूर करू शकतो. कामं न करण्यामागची वृत्ती जी असते त्या वृत्तीच्या मागे काय दडलेलं असतं, आपण करप्शनच्या संदर्भामध्ये बोलतो, तो मुद्दा वेगळा आहे. त्या मुद्द्यालाच लोक धरून कर्मचारी काम करत नाही असं म्हणतात. पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये कोणी बोलत नाही. आज एका पोलिसाच्या मागे किती भार आहे, एका पोलीस स्टेशनच्या मागे 1 लाख लोक, असा म्हणजे मोठा रेशो आहे. याचा 1 लाखच असेल असं नाही आहे, पण आसपासच तो आहे. आता एवढ्या मोठ्या लोकांना, एवढ्याशा लोकांनी हँडल करायचं आणि 24 तास, 48 तास कधी कधी त्यांना काम करावं लागतं. तर या संदर्भामध्ये सुद्धा बघितलं जात नाही. एकंदर आपल्या देशाची लोकसंख्या आणि त्याच्याशी विभाजन करून आपण जर कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली तर ती अतिशय तोकडी आहे. त्यामुळे आपण जेव्हा कंपॅरिझन अमेरिकेशी करतो, आपण जेव्हा कंपॅरिझन जर्मनीशी करतो, जर्मनीची लोकसंख्याच 8 कोटी आहे. 8 कोटी लोक, म्हणजे काही युरोपमधले देश 2.5 कोटी 3 कोटी आहे. माझ्या देशामध्ये 2.5 ते 3 कोटी लोक ट्रेनमध्ये फिरतात, रोज ट्रेनमध्ये फिरतात. तरी पण आपण रेल्वेमध्ये जे कम्प्युटरायझेशन केलेलं आहे 2004-5च्या दरम्यानपासून, इन्कम टॅक्समध्ये जे केलेलं आहे, टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये जे केलेलं आहे, त्या इम्प्रूव्हमेंट झालेल्या आहे. मुळात काम न करण्याची प्रवृत्ती जे कर्मचारी करतात त्या कर्मचाऱ्यांची करण्यामागची प्रवृत्ती ही वेगळी असते. नंबर 1. नंबर 2 असा आहे की एक प्रोजेक्ट वाईज नसतं. एक काम आहे त्याला 3 वर्ष तो राहतो, 4 वर्ष राहतो, त्याची ट्रान्सफर होते. मग काही कामं राहून जातात, ते काही कामं नवीन आलेल्या व्यक्तीला कॅरी ऑन करावं लागतात. काही लोक नवीन येऊन चांगल्या योजनाही राबवतात. त्यामुळं प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट याच्या संदर्भामध्ये जर आपण निकष लावले तर ते बरोबर होणार नाही. नवरत्न कंपन्या ज्या आहेत, ज्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ज्याला आपण PSU म्हणतो, त्या सेक्टरमध्ये मात्र ह्या सगळ्या कल्पना ज्या आहे त्या आपल्याला लावता येईल. पण मग डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न येतो, कारण सगळेच मग सरकारी कर्मचारी आहे. मग इकडे एक आपण निकष लावायचा आणि दुसरीकडे दुसरा निकष लावायचा, अशा खूप निटिग्रिटीज गव्हर्नमेंटमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे आपण जसं प्रायव्हेटमध्ये सरसकट इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट करतो, तर प्रायव्हेट एक फार छोटंसं युनिट असतं. प्रायव्हेटमध्ये प्रॉफिट मोटिवेशन, नफा कमविणे हाच तेवढा त्यांचा उद्देश असतो. व्हेरॅज गव्हर्नमेंटमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, म्हणजे आता एक पोस्ट कार्ड आहे,
पोस्टकार्डची किंमत किती असते, तर पोस्टकार्डची किंमत ही जवळपास 6 ते 7 रुपये लागत असते, पण आपल्याला ते 25 पैशामध्ये आता 1 रुपयामध्ये मिळतं. तर ती 6 रुपये जी आहे ती सोशल कॉस्ट आहे ना. पण ते पोस्टकार्ड कसं होतं, ते पोस्टकार्ड एका गावामधल्या व्यक्तीला एका शहरामधल्या व्यक्तीशी जोडत होतं. ही कम्युनिकेशन जी आहे ती सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे अशा ज्या अनेक जबाबदाऱ्या, अशा ज्या अनेक चांगलं काम आहे, म्हणजे ब्युरोक्रेसीचं योगदान व्होल्टेज मी आपल्याला सांगतो की ब्युरोक्रेसीने हा देश एक केला. ब्युरोक्रेसीचे खूप चांगले कामं आहे. या देशामध्ये कमिटेड ब्युरोक्रेसी नाही, या देशामध्ये इंडिपेंडंट ब्युरोक्रेसी आहे. आणि त्या ब्युरोक्रेसीचं योगदानाची आपण कधीच चर्चा करत नाही. हा सुद्धा त्या ब्युरोक्रेसीवरचा एक अन्यायच आहे. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी आहे, पण चांगल्या गोष्टीची सुद्धा अतुलजी, आता आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते उपाध्याय सुद्धा, केशव उपाध्याय सुद्धा जोडले गेलेले आहेत. उपाध्यायजी, एकूणच जी आता मागणी केली जाते सरकारी कर्मचाऱ्यांची की 7वा वेतन आयोग लागू करावा, राज्यामध्ये 7वा वेतन आयोग हा सरकारला परवडणार आहे का? नाही, शेवटी असं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती जी आत्ताची आहे ती पाहता अनेक गोष्टी अनेक पद्धतीने रिसोर्स पुढच्या काळात वाढवावं लागणार आहेत. आता 7वा वेतन आयोग हा परवडणारा आहे की नाही असा प्रश्न म्हणजे शेवटी तो केंद्राने तो लागू म्हणजे एका ठराविक टप्प्यानंतर ते आयोग येत असतात आणि त्यानुसार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्या पद्धतीने लागूही होत असतात. त्यामुळे ती एकदा तुम्ही ती जबाबदारी घेतली तर राज्य चालवताना अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आत्ता राज्यासमोर आर्थिक प्रश्न गंभीर असले तरीसुद्धा भविष्यामध्ये किंवा जो काही ठराविक त्यांचा मेकॅनिझम ठरेल महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा, त्यानुसार महाराष्ट्र सरकार हे नक्की लागू करण्याच्या दृष्टीनं पुढे जाईल असं मला वाटतं. त्यातला मेकॅनिझम तो कधी लागू करेल, किती दिवसांनी लागू करेल, ह्याच्यावर आता चर्चा सुरू आहे. पण शेवटी प्रशासनाकडे जसं अतुल लोंढे म्हणाले की एकदम नकारात्मक अर्थाने बघण्याचं कारण नाही. कोणीच काम करत नाही, काही काम करायची यांना हे काही हालतच नाहीत आणि मग सगळं नकारात्मक होत असतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत असतं, त्यामध्ये त्याच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात की ते अधिक गतिमानतेने झालं पाहिजे. ही प्रशासनाबद्दलची अपेक्षा नक्की असू शकते आणि ती रास्त अपेक्षा आहे, ती चुकीची अपेक्षा असं नाही आहे. पण याचा अर्थ एका नकारात्मक मानसिकतेतनं आता यांना काय करायचं द्यायचं असंही आपल्याला म्हणून चालणार नाही. त्यामुळे या सगळ्या पुढच्या काळामध्ये जसे रिसोर्सेसही वाढवावे लागतील सरकारला आणि त्या विषयातली म्हणजे जी आवश्यकता आहे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्या दृष्टीने विचार सरकारला पुढच्या काळात करावा लागणार. मात्र केशवजी, आत्ताच नकारात्मक मानसिकतेचा आपण उल्लेख केलात की सकारात्मक विचार करावा, त्या पद्धतीनं केंद्र सरकारनं जवळजवळ वर्षभरापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू केला. 1 जानेवारी 2016 पासून त्याचा अंमलबजावणीसुद्धा म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं होणार असं जाहीर झालं. मात्र प्रत्यक्षात आजचा दिवस या प्रश्नासाठी जास्त महत्त्वाचा यासाठी सुद्धा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेलाच आहे. मात्र त्याचबरोबर म्हणजे राज्यात लागू व्हावा यासाठी, मात्र त्याचबरोबर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक होती त्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेत आलेला, सर्वांना अपेक्षा होती देशभरातल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना की हाऊसिंग अलाउन्सचा जो मुद्दा आहे ती कॅबिनेट नोट सचिवांच्या समितीनं तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवलीसुद्धा होती. कारण आजपासून पुढचे 4 दिवस पुन्हा केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत ते अरुण जेटलीजी ते दौऱ्यावर जाणार आहेत, परदेश दौऱ्यावर कोरियाच्या. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर लवकर विचार होणार नाही आहे. त्यामुळे किमान वेतन आयोग लागू केला आहे. मात्र त्यातल्या ज्या तरतुदी आहेत, अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत त्यांनी सुद्धा हा मुद्दा आणलेला की वेतन आयोग तुम्ही लागू करताय मात्र त्या तरतुदी मात्र पूर्णपणे करत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात एक नकारात्मक भावना तयार होऊन त्यामुळेच वेतन वाढ त्वरित लागू करा नाहीतर आम्ही संपावर जाऊ असा इशारा देण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही का? नाही, मुळात असं आहे की संपावर जाण्याचं खरं म्हणजे अशा प्रकारची भाषा करण्याची मुळातच आवश्यकता नाही. शेतकरी संप या राज्याने आता बघितला, त्याच्यामध्ये त्याच्या कारणं वेगळी होती. ज्या परिस्थितीमध्ये शेती गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी होता त्यातनं बाहेर काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. पण शेतकऱ्या तशा अर्थाने पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. मानवनिर्मित आपण इरिगेशन सगळ्या सोयी सुविधा करून त्याला सुसह्य करण्याचा प्रयत्न आपण नक्की करतोय. पण तरीसुद्धा शेतकऱ्यांचा संप आणि लगेच ते कर्जमाफी झाली म्हणून आता आम्हाला तुम्ही देता का लगेच आम्ही संपावर जाऊ अशा प्रकारची भाषा ही करणं मला असं वाटतं योग्य होणार नाही. शेवटी एक तर असं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना ठीक आहे अपेक्षा असतील त्यानुसार नसेल पण काही ना काही स्वरूपामध्ये नियमितपणे पगार सरकारी कर्मचारी होत असतो. ते काम करतात आणि ते पगार घेतात, ह्याच्यामध्ये असा कुठलाही विषय वेगळा येत नाही. पण त्यामुळे आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मला वाटतं चर्चेच्या द्वारे सोडवल्या जाऊ शकतात. त्यासाठी अशा प्रकारे संपाचं पाऊल उचलावं अशा प्रकारची मला असं वाटत नाही, ती आवश्यकताच नाही. एक संवादातनं हा प्रश्न सुटू शकतो पुढच्या काळात.
म्हणजे संवादातून हा प्रश्न सुटू शकतो असं तुमचं म्हणणं असलं तरी केशव उपाध्यायजी या ठिकाणी या कर्मचारी संघटनांनी थेट इशारा दिलेला आहे, जर 12 तारखेपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत तर 12, 13 आणि 14 हे 3 दिवस आम्ही संप करू आणि पुढे सरकारला आम्ही कुठल्याही प्रकारची संधी देणार नाही जर सरकारनं आमच्याकडे वेळ मागितला तर. त्याच्यामुळे त्यांची आडमुठी भूमिका आहे. सरकार याला कशा पद्धतीने आता फेस करणार, त्यासाठी सरकारची तयारी आहे का, या मुद्द्यावर सुद्धा यायचं आहे. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 7वा वेतन आयोग लागू करावा यासाठी राज्यामधले जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत सरकारी त्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे. या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. सलील देशमुख आहेत आपल्यासोबत. देशमुखची ही चर्चा तुम्ही ऐकताय. मगाशी केशव उपाध्याय यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा देणं हे थोडं चुकीचं वाटतं, तर यावर तुमचं म्हणणं काय? निश्चित रूपाने मी आपल्या सांगू इच्छिते कुठंतरी हे सरकारचं अपयश आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या संघटनांसोबत या सगळ्यांसोबत कुठेतरी समन्वय साधायला पाहिजे होतं. आणि जर का संपावर जाणं हे त्यांचा संविधानिक अधिकारच आहे. शेतकरी जाऊ शकतात, कोणी जाऊ शकतात, उद्या क्लास 3, 4 सगळे लोक त्या गोष्टीची मागणी करू शकतात. पण संपावर जायच्या पहिले हे सरकारने समजा यांच्यासोबत समन्वय साधला असता, चर्चा केली असते आणि चर्चेच्या माध्यमातून मग ते राज्याचे मुख्यमंत्री असो की इतर कुठले मंत्री असो यांनी काय आश्वासन त्यांना सांगितलं असतं तर ही परिस्थिती टाळू शकलो असतं. तर निश्चित रूपाने समजा कर्मचारी हे संपावर जातील त्याचं कुठं ना कुठं नुकसान हे आपल्या सर्वसाधारण लोकांना महाराष्ट्राच्या बसणारच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं हे कुठेतरी सरकारचं अपयश आहे आणि हे गोष्ट चर्चेने सुटू शकली असते. मात्र अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत. अतुलजी, एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी सुद्धा आपण मुद्दा चर्चेत आणलेला, आपण पुन्हा एकदा आपल्या चांगल्या एका उपरोधिक शैलीत सरकारला काही शालजोडीतले लगावले. अर्थात त्यावेळी केशवजी नव्हते, त्यामुळे तुमची जुगलबंदी काय रंगू शकली नव्हती. अर्थात जुगलबंदी रंगावी यासाठी मी पुन्हा त्या विषयावर येत नाही आहे. मात्र 4 लाख कोटीचा बोजा सरकारवर आहे, राज्य सरकारवर आहे, म्हणजे राज्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्यानं जेव्हा वेतनवाढ दिली जाईल स्वाभाविकरित्या ती पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, जसं केंद्र सरकारने केलेली आहे. एक नवा बोजा तयार होईल. अपरिहार्य आहे, मगाशी मी शब्द वापरला की अपरिहार्य आहे, वेतनवाढ ही द्यावी लागणारच आहे. मात्र ती देताना राज्य सरकारवरचा कर्जाचा बोजा लक्षात घेऊन, त्याचबरोबर इतर जो खर्च वाढत चाललेला आहे त्याचा खर्च आपण लक्षात घेऊन, त्यात व्याजही आहे, इतरही आहे, तर विकास कामांसाठी पुन्हा निधी कमी पडू नये ती सुद्धा एक रास्त अपेक्षा स्वाभाविकरित्या सर्वांची असणार. नाही तर पुन्हा एकदा सरकारला टीकेला तोंड द्यावं लागेल. तर कशा पद्धतीनं ही संपूर्ण एक वेगळं समीकरण जुळवता येईल, कारण हे सोपं नाहीच आहे, एक वेगळ्या प्रकारची पझल आहे खरं तर. भोयटेची एक गोष्ट लक्षात घ्या की मी शालजोडीतले वगैरे मारले नाही, मी परिस्थिती जी आहे योग्य ती समोर ठेवली. जर 4,13,000 कोटी हा क्वांटम आहे, म्हणजे ही आपल्याला रक्कम दिसते. आज अमेरिकेवर जेवढं आपलं सकल उत्पन्न आहे तेवढ्या कर्जासाठी त्यांना आता काँग्रेससमोर पुढे जायचं आहे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. जर ते गेले नाही तर ते अडचणीमध्ये येतील, स्टॅग्नेशन येईल त्यांच्या इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे आता चायना जे आहे त्यांचं 260% डेप्ट आहे GDPच्या, सकल उत्पन्नाच्या 260% आहे. त्यामुळे आपलं जे महाराष्ट्राचं आहे, आज UPचं किती आहे? UP मोर दॅन 27% आहे डेप टू GDP रेशो आणि आपला 15.5% आहे. आता ह्याच्यामध्ये काही वेगळं असण्याची गरज नाही आहे. 15.5% असल्यामुळे फिस्कल स्पेस जी आहे ती आपल्याजवळ आहे. आता आपण कर्मचाऱ्यांना पगार देतो किंवा शेतकऱ्यांना आपण मदत देतो, शेतकऱ्यांचं आपण कर्ज माफ करतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणजे आपण काय करतो भोयटे साहेब, तर शेतकऱ्याला उद्योगधंद्यासारखं आपण उभं करतो की त्यांनी नवी गुंतवणूक करावी. तो नवी गुंतवणूक करेल तर त्याला उत्पन्न येईल आणि उत्पन्न आलं तर तो बाजारामधल्या गोष्टी विकत घेईल. आपण बोनसचा पण प्रश्न उपस्थित केला होता. बोनस हा सरसकट मिळत नाही. रेल्वेच्या लोकांना आणि काही पोस्टाच्या लोकांना आणि सामान्य लोकांना तो 2,500च्या वरती जी स्लॅब आहे 3,500च्या त्याच्यावरती मिळत नाही. पण पोस्ट आणि रेल्वे याच्यामध्ये तो उत्पादनाच्या संबंधित निगडीत असतो, त्याचा फॉर्म्युला असतो आणि त्याच्याप्रमाणे त्यांना तो बोनस मिळत असतो. पण दिवाळीमध्ये जेव्हा आपण थोडाफार बोनस देतो त्याच्यामध्ये एक व्यक्ती जो पगार येतो तो ॲड करतो आणि तो पगार ॲड करून मार्केटमध्ये जाऊन तो वस्तू विकत घेतो. त्यामुळे डिमांड जी डोमेस्टिक डिमांड आहे, म्हणजे भारत ही वेगळी इकॉनॉमी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला क्लासिकल नियम जे आहे ते आपण लावू शकत नाही. त्यामुळे 7th पे जे आहे 10-10 वर्षांनी आपण देण्याचं ठरवलेलं आहे ते काय आपण कर्मचाऱ्यांना उगाच म्हणजे कर्मचारी आपल्याला आडमुठे करून अडचणीत आणतात त्यासाठी नाही दिलेले आहे. ही एक डिमांड जनरेट करण्याची पद्धत आहे, परचेसिंग कॅपॅसिटी वाढवण्याची पद्धत आहे. जेव्हा 6th पे आमच्या काळात आम्ही दिला होता त्यावेळेस पूर्वलक्षी याच्याने द्यावाच लागतो, नाहीतर मग काय होतं की तो जो क्वांटम आहे
19 मध्ये जर महाराष्ट्र सरकारने दिला तर 16 ते 19 हा पैसा एक तर त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा करून ठेवावे लागेल किंवा मग त्यांच्यासोबत करार करून त्यांना सांगावं लागेल की आम्ही पूर्वलक्षी प्रभावाने देत नाही, आता आम्ही तुम्हाला आतापासून देतो किंवा नंतरच्या ह्याच्यात देतो, प्रभावाने देतो आजपासूनच्या किंवा उद्याच्या, अशा पद्धतीनं करावं लागेल. पण त्याच्यानंतर रिअल इस्टेटला बूम जी आहे आणि ज्याला आपण व्हाईट गुड्स म्हणतो, फ्रीज आहे, नंतर टीव्ही आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहे, याची डिमांड वाढली होती आणि मग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराची पण निर्मिती झाली होती. माझं एवढंच म्हणणं होतं की आपण मार्केटमध्ये जर 7.1% ने आपण ग्रो करत असेल तर ही फार मोठी ग्रोथ आहे. ही याचं रिफ्लेक्शन एम्प्लॉयमेंटमध्ये झालं पाहिजे, म्हणजे लोकांना रोजगार सुद्धा मिळाले पाहिजे. जर महाराष्ट्राची ग्रोथ एवढी मोठी आहे, म्हणजे अर्थसंकल्पाचं भाषण करताना आणि नंतर चर्चा करताना सुद्धा सुधीर भाऊंनी सांगितलं होतं की आपल्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण इकॉनॉमी आपली चांगली ग्रो करते आहे, आपला टॅक्स कलेक्शन चांगला आहे, केंद्र सरकारने पण टॅक्स कलेक्शन चांगलं सांगितलं आपल्याला. ते मग भले ते एक्साईजमधून आलं असेल जास्तीचं, पेट्रोलवर लावलेलं पेट्रोलचे बेनिफिट जे आहे ते आपण ग्राहकापर्यंत पोहोचवले नाही. आपलं ते धोरण असताना सुद्धा आपण त्याला कट लावला, एक्साईज ड्युटी आपण वाढवली, जवळजवळ 3 रुपये 38 पैशाची एक्साईज ड्युटी जी आहे ती जवळजवळ 17 रुपये 3 पैशावर आपण आणलेली आहे. तर एवढा सगळं कट करत असताना जर आपली एवढी चांगलं कलेक्शन आहे तर मग आपण कर्मचाऱ्यांना पगार देण्याला आणि त्यांच्या वाटाघाटी करायला अडचण काय आहे? कर्मचाऱ्यांना संपाचा इशारा का द्यावा लागतो? त्यांनी संपाचा इशारा हा लीगल दिलेला आहे. संपाची एक पद्धत असते संप करण्याची, ते नोटीस देतात आणि नोटीस दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही मागण्या असतात, त्या मागण्यावर चर्चा होत असते आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर नंतर मग संपावर जात असतात. असं अचानक आम्हाला वाटलं आणि संपाला गेलो असं कर्मचारी कधीही करत नाही. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे, जर अर्थव्यवस्था चांगली आहे तर कर्मचाऱ्यांना असं का म्हणावं लागतं की आम्हाला संपावर जायचं आहे? आणि जर अर्थव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आहे, आपण खरंच रिअल टाइम प्रॉब्लेम फेस करून आलो आपण, तर मग व्हाईट पेपर घेऊन समोर यावं जनतेच्या की बा आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची अशी परिस्थिती आहे, त्यामुळे आम्ही केंद्र आता हा जो आहे हा आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी आता करू शकत नाही किंवा अशा पद्धतीने करू, एवढी साधी मागणी मी केली. आपल्यासोबत आता केशव उपाध्ये सुद्धा आहेत. केशवजी, आता संपूर्ण नियोजन जे आहे ते सरकारचं कसं असेल? कारण महत्त्वाचा मुद्दा जो अतुलजी आता सांगत होते, म्हणजे मगाशी त्यांना पटलं नाही, मी म्हटलं तेव्हा की तुम्ही उपरोधिक शैलीत बोलता आहात. सुधीर भाऊंचा भाषणाचा दाखला देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनातून त्यांनी स्पष्ट केलं की कशा पद्धतीनं राज्य सरकार हे समर्थ आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, हे ते वारंवार सांगत होते अर्थमंत्री सुधीर भाऊ. मात्र आत्ता का असं होतंय मग की सरकारी कर्मचारी मागणी करतात? प्रत्येकाला ठाऊक आहे, आपल्या इथे आपण जे 5ही जण या चर्चेत सहभागी आहोत, प्रत्येकाला हे मान्य आहे की अपरिहार्य आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावीच लागणार आहे, 7वा वेतन आयोग लागू करावाच लागणार आहे. मग उगाचच सरकारचं असं धोरण आहे की काय की रडा लढा मगच देतो? मला मुळामध्ये आता मधल्या काळातली सुद्धा चर्चा काय झाली ते ऐकू आलं नाही, कारण आपला फोन कट झाला होता आणि त्यामुळे मला ती चर्चा मुळात ऐकू आली नाही. त्यामुळे आमचे मित्र आदरणीय अतुलजी लोंढे काय म्हणत होते त्याला मी मुकलो, त्यांच्या विचार ज्ञानाला मी मुकलो थोडासा. त्यांनी ज्ञान वगैरे दिलं नाही, त्यांनी एवढंच उलट मानसिकता नाही. अतुलजी थोडक्यात सांगा मात्र. पुन्हा नाही केशवजी ऐका तुम्ही आता. अतुलजी सांगा मात्र, थोडक्यात सांगा. ज्ञान वगैरे पाजळत नव्हतो, मला ती सवय नाही आहे. मी वस्तुस्थितीवर बोलत असतो आणि फॅक्टवर बोलत असतो. नाही, थोडक्यात सांगतो मी. अरे नाही, अरुण जेटलींचं दोघांचं असं म्हणणं आहे की आमचं टॅक्स कलेक्शन एकदम चांगलं आहे, अर्थव्यवस्था एकदम चांगली आहे आमची, आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था चांगली आहे आपली. सगळं व्यवस्थित असताना आपण कर्मचारी जर संपावर जाण्याची गोष्ट करत असेल, 7.1% आपला जीडीपी देशाचा असेल आणि आपण 12% जर महाराष्ट्राचा जीडीपी असेल तर ही सर्वात मोठी ग्रोथ आणि याचा अर्थ लोकांना फार मोठ्या प्रमाणावर रोजगारी मिळत आहे असाही होतो. आणि एवढी चांगली अर्थव्यवस्था आहे तर मग कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याची धमकी का द्यावी लागते किंवा कर्मचारी संपावर? हाच कळीचा मुद्दा आहे, का असं होतंय? सरळ सोपा प्रश्न आहे. नाही केशवजी, त्यातूनच मी विचारलं की उगाच रडायला लावायचं, लढायला लावायचं आणि मगच द्यायचं, असं काही सरकारी धोरण आहे का? नाही, मुळामध्ये असं आहे की मी अतिशय मनापासून अतुलजी माझे चांगले मित्र आहेत आणि मी पॉझिटिव्ह अर्थाने असं म्हणालो की त्यांच्या ज्ञानापासून मी मुकलो. मला काही त्यामध्ये त्यांना टीका करावी, त्यांना त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे उपरोधाने किंवा अशा अन्य अर्थाने बोललो नव्हतो. पण ठीक आहे, असं आहे की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये आत्ता सगळ्यात एक महत्त्वाचं येतंय जीएसटी सारखा विषय आत्ता इथं येतोय. त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक राज्य एका अर्थाने आपण ट्रॅक बदलतोय.
त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक विषय पुढे मागे थोडेसे होत आहेत. हेही त्याला एक सगळं कारण आहे, कशा पद्धतीने पैसा उभा राहील, कुठल्या अकाउंटमधनं कसा येईल. एक तर सगळं आता त्याचं एक चाचपणी सगळे राज्य करतायत, त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा त्या पद्धतीने विचार करत असेल. त्यामुळे स्वाभाविकपणे याला थोडाफार मागे पुढे विषय होत असेल. जसं या सरकारचं खरोखर म्हणजे आर्थिक विषयावरती लक्ष अधिक जबाबदारपणे काम करते सरकार, त्याच्यामुळे थोडासा पुढे मागे होईल. पण त्यामुळे संपावर कोणा जायची वेळ येईल असं वाटत नाही. आणि किंबहुना सरकारी कर्मचारी संपावर जाण्याची म्हणजे अशा प्रकारची त्यांनी भाषा करण्याची आवश्यकता नाही. सरकार त्यांची काळजी यथायोग्यपणे घेते. अतुलजी, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही हात हलवत होतात. नाही, असं आहे की दरवर्षी महाराष्ट्राच्या रेव्हेन्यूमध्ये 8 ते 10% ग्रोथ होत असते. GST काउन्सिलमध्ये जी बैठक झाली आणि माननीय अर्थमंत्री सुधीर भाऊ यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं की राज्यांना 14% वाढ सरसकट 5 वर्ष जे आहे ती केंद्र सरकार देणार आहे कंपन्सेशन सहित. आता 14% वाढ म्हणजे ही 18,000 करोडची होते. हा आकडा सुद्धा सन्माननीय सुधीर भाऊंनी दिलेला आहे. आत्ताही परवाच्या त्यांच्या एका बाईटमध्ये दिलेला आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू त्यांनी सांगितलं माझा 17 ते 18,000 कोटी आहे, तो मी 25,000 कोटीपर्यंत घेऊन जाणार आहे. जर आपली अर्थव्यवस्था इतकी चांगली आहे, आपण इतके बळकट आहोत, तर 7th पे कमिशन दिल्याने काय होईल मी सांगतो भोयटेजी. आता चांगला मान्सून होणार आहे. मागच्या वेळेस चांगला मान्सून झाला, पण नोटबंदीमुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला किंमत नाही मिळू शकल्या. आता शेतकरी माल उत्पादन करणार, आपण शेतकऱ्यांना मदत केली. शेतकरी नवीन बी बियाणं लावणार, खत टाकणार, चांगलं उत्पादन करणार. ते उत्पादन घेण्याची क्षमता पण लोकांमध्ये वाढवावी लागेल ना. तुम्ही दुधाला जर 32 रुपये भाव देत आहात, आमच्या वेळेस आम्ही 27 दिला होता, 17वर आला होता, आपण जर 32 देणार आहात तर ती क्षमता पण लोकांमध्ये निर्माण करावी लागेल ना. याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात, याला डोमेस्टिक कन्झम्पशन. भारताची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे, डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणतात याला. हे डोमेस्टिक कन्झम्पशन लोकांचं वाढवावं लागेल, तेव्हा शेतकऱ्याशी आपण न्याय करू शकू. ही सगळी इंटरलिंक्ड चेन आहे ही, आणि ही चेन निर्माण करण्यासाठी आपल्याला या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या लावाव्या लागतील. आणि त्यासाठी कर्ज काढावं, म्हणजे हे पण विकासच आहे. हा आपण निर्माण केलेल्या वस्तू घेण्याची क्षमता निर्माण करणे, पुन्हा वस्तूचं उत्पादन वाढवणे, आणि उत्पादन वाढलं की रोजगाराची निर्मिती होणे, आणि रोजगाराची निर्मिती झाली की पुन्हा क्रयशक्ती वाढणे, एखादी विकत घेण्याची शक्ती वाढणे. ही जी चेन आहे. आणि मग त्याच्यातून मग मीडियाला सुद्धा ॲडव्हर्टाईज मिळणार, कारण की प्रोडक्शन झालं तर ते विकण्यासाठी लोकांना सांगावं लागणार. मग मीडियाचा सुद्धा फायदा होणार. आज मीडिया 40% 50% लॉसमध्ये, रेव्हेन्यू लॉसमध्ये. आपल्याला कल्पना आहे, आपण चॅनल चालवता. ही सगळी जी चेन आहे, ही चेन पूर्ण केव्हा होते? ही चेन पूर्ण होत असते ज्यावेळेस आपली इकॉनॉमी चांगली आहे. आपली जर इकॉनॉमी चांगली नाही आहे, मग त्यावेळेस आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चावर आपण कपात लावतो. कपात का लावतो आपण? की आपण इन्फ्लेशन झालं नाही पाहिजे, एखाद्या वस्तूची उपयोगितेपेक्षा त्याची किंमत जास्त नाही झाली पाहिजे. बरोबर. आपल्याकडे वेळ अत्यंत म्हणजे संपलेलाच आहे आपल्याकडे. मला सोल्युशनसाठी सरांकडे यायचंय. सर, एकूणच ही चर्चा जर आपण ऐकली, मला असं वाटतं की काही वेळा राजकारणाच्या बाहेर जाऊन जी चर्चा होते, म्हणजे अतुल लोंढे आता बोलत असताना त्यांनी जे मुद्दे मांडले की कशा पद्धतीनं वेतन आयोग लागू करणं, हे सर्वांचं एकमत आहे. म्हणजे अगदी केशव उपाध्याय सुद्धा संपाच्या मागणीबद्दल जरी त्यांचं वेगळं मत असलं की अशा पद्धतीने मागणी करण्याची वेळही येणार नाही असंही त्यांनी नंतर सांगितलं. अर्थात थोडी सुधारणा करून, कारण सरकारी कर्मचाऱ्यांना दुखावणं या देशात कोणत्याही राजकीय पक्षाला परवडत नसतं. शिवसेनेने एकदा दुखावलं होतं 80च्या दशकात, आणि त्यांचा फटका त्यांना दीर्घकाळ सहन करावा लागलेला. मगाशी सलील जे ज्या पद्धतीने सांगत होते त्यांच्या पक्षाची भूमिका राष्ट्रवादीची, की शरद पवार यांना जो सर्वात मोठा फायदा झाला तो हाच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा, सरकारी यंत्रणेचा एक बऱ्यापैकी त्यांना बरीच वर्ष, दशकं खरं तर एक वेगळं समर्थन मिळत आलं. त्यामुळे स्वाभाविकरित्या वेतन वाढ, 7वा वेतन आयोग लागू होणारच. मात्र त्याचे इतर जे काही फायदे होतील किंवा त्याचबरोबर जे त्यातून इतर थोडेफार दुष्परिणाम जे होतील त्यातून कसं सावरावं यावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आज चर्चा झाली. कधी कधी राजकीय भूमिकेतून बाहेरून सुद्धा अशी चर्चा होते, तर ते खूपच चांगलं असतं. आणि जय महाराष्ट्राचा हा नेहमीच तसा एक प्रयत्न असतो. नक्कीच वेतनवाढ ही क्रमप्राप्त आहे. मात्र सरकारची सद्यस्थिती ही कर्मचारी वर्गापासून काही लपलेली नाही, आणि त्यातही संपाचा इशारा. त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी संघटित होऊन सर्वच अनुषंगानं विचार होणं, चर्चा होणं, संवाद होणं हा फार गरजेचा आहे. तुम्ही सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात, त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.